बरेच क्लायंट म्हणतात, आता आम्ही अग्रीमेंट फॉर सेल केले आहे. आता आम्हाला सेल डीड करायचे. पण सेल डीड म्हणजे नेमकं काय? आपण आपल्या प्रॉपर्टी बायरला अग्रीमेंट फॉर सेल प्रमाणे ओन कॉन्ट्रिब्युशन दिले व ठरलेल्या अमाऊंटचं होम लोन जे होतं त्याचं देखील पेमेंट बँकेने प्रॉपर्टी सेलरला दिलेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे ओन कॉन्ट्रिब्युशन आणि होम लोन या दोन्ही गोष्टींचे पेमेंट जर सेलरच्या अकाउंटला गेले असेल तरच आपण सेल डीड करू शकतो. सेल डीड हे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दुय्यम निबंधकांच्या ऑफिसमध्ये होते. त्यासाठी आपल्याला ज्याने आपला एमओयू अग्रीमेंट फॉर सेल बनवला आहे त्याच वकिलाला काम द्या, जेणेकरून त्यांच्याकडे तुमचा पूर्ण ड्राफ्ट रेडी असतो. त्यांना नवीन ड्राफ्ट बनवायची गरज पडत नाही व त्यामध्ये फक्त होम लोनच्या अमाऊंटचा उल्लेख करायचा असतो व सेल डीड आपला कंप्लीट होतं. सेल डीड करताना आपण थोडीफार काळजी घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपला व्यवहार सुरळीत व आनंदाने होतो. प्रत्येकाचे घर हीच माझी जबाबदारी, प्रत्येकाचे घर हेच माझे ध्येय. धन्यवाद.